brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आधी पार्टी केली, मग खून केला, शेवटी किलोभर सोनं आणि कॅश लंपास करत पसार झाले. सोलापुरातील इच्छुक उमेदवाराला असा खतरनाक प्लान करून संपवल्याची घटना घडली आहे. पण हत्या करण्याआधी रंगलेल्या पार्टीत कोण कोण होतं, घरात सापडलेल्या त्या चिठ्ठ्यांवर काय लिहिलंय याचाच उलगडा करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत. नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. 50 वर्षीय अय्यूब सय्यद लष्करमधील मुरगीनाला परिसरात राहत होते. तृतीयपंथी असलेल्या अय्यूब सय्यद यांचे समाजात सगळ्यांशी सलोख्याचे संबंध होते. मात्र अय्यूब सय्यद यांच्या हत्येनंतर नातेवाईकांचं परिसरातील नागरिकांनाही मोठा धक्का बसलाय. अय्यूब सय्यद यांनी सोलापूर महानगरपालिका निवडणूक लढण्याची तयारी केली होती. प्रभाग क्रमांक 16 मधून MIM कडून तिकीट मिळवण्याचे प्रयत्नही सुरू केले होते. सोशल मीडिया अकाउंटवर सुद्धा ते चांगलेच ॲक्टिव्ह होते. निवडणुकीबाबत काही पोस्टही त्यांनी केल्या होत्या. ही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू असतानाच अय्यूब सय्यद यांना आयुष्यातूनच उठवलं. या हत्येआधी काय काय घडलं होतं ते सुद्धा जाणून घेऊयात. अय्यूब सय्यद मित्रांसमवेत शुक्रवारी रात्री वरच्या मजल्यावर गेले होते. तिथं मित्रांसोबत पार्टी झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरात्रीनंतर तिघेजण अय्यूब यांच्या गाडीवरूनच पसार झाल्याचं CCTV मध्ये पोलिसांना दिसून आलंय. त्या तिघांवरच अय्यूब सय्यद यांना संपवल्याचा संशय आहे. पण ही हत्या का झाली असावी त्याची 2 कारणं सोलापुरात सध्या चर्चेत आहेत. अय्यूब सय्यद भिशी चालवत होते. त्यांच्या राहत्या घरातील एका प्लास्टिकच्या डब्यात काही चिठ्ठ्या मिळाल्या आहेत. अय्यूब आणि त्यांच्या कुटुंबियांकडे जवळपास 40 ते 50 तोळं सोनं असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर मात्र घरातलं जवळपास किलोभर सोनं आणि कॅशही गायब असल्याची माहिती समजते. म्हणजे याच सोनं आणि पैशांसाठी अय्यूब यांची हत्या झाल्याचा पहिला अंदाज आहे. याशिवाय सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16 मधून अय्यूब सय्यद इच्छुक होते. त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांनीच हत्या घडवून आणली असाही संशय व्यक्त केला जातोय. आता अय्यूब सय्यद यांच्या हत्येची घटना उघडकीस कशी आली ते सुद्धा पाहूयात. तृतीयपंथी असल्यानं अय्यूब सय्यद लष्करमधील घरात एकटेच राहत असत, तर त्यांचे कुटुंबीय नई जिंदगी परिसरात वास्तव्यास आहेत. त्यामुळे हा प्रकार लवकर उजेडात आला नाही. शुक्रवारी रात्री अय्यूब सय्यद घरातील वरच्या मजल्यावर गेले होते. ते सकाळी उठले नाहीत, दुपारीही खाली आलेले नाहीत. ही बाब त्यांची काळजी घेणाऱ्या महिलेच्या लक्षात आली. त्यांनी वरच्या मजल्यावर जाऊन पाहिलं असता अय्यूब सय्यद बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. तोंडावर उशी होती. माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी पंचनामा केला. आरोपींनी उशीने तोंड दाबून अय्यूब सय्यद यांचा खून केल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय. पोलिसांना घरासमोर 2 CCTV कॅमेरे दिसले. मध्यरात्रीनंतर तिघेजण अय्यूब यांच्याच दुचाकीवरून पसार झाल्याचे CCTV मध्ये दिसून येत आहे. CCTV तपासून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे अय्यूब सय्यद यांच्या हत्येचं खरं कारण आरोपींच्या चौकशीतूनच पुढे येईल. या व्हिडिओत इथंच थांबूयात. ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. Facebook आणि X वरही फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.